नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू घडलेल्या प्रकरणामुळे खूपच अपसेट झालेली असते आणि आता ती देवाच्या समोर येऊन बसलेली असते. सिंधू महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेली असते आणि अपसेट होत खूप रडत असते. सिंधूला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो. म्हणजेच की सिंधूला आठवत असतं, मी खूप पोटतिकेने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी सावीसाठी हे कृष्णाचं रूप घेतलं. याच्यावरती राजश्री म्हणाली होती की आमची सावी हॉस्टेलमध्ये, तू काहीही सांगू नकोस. शकुंतला बाईने सिंधूवरती केलेला आरोप हे सगळं काही तिला आठवत असतं. म्हणजेच की सावीला किडनॅप हे सिंधूने केलं असं शकुंतला बाईने तिच्यावरती आरोप केलेला असतो. मग त्याच्यानंतर राजश्रीने सिंधूचा हात धरून तिला कसं फरफटत फरफटत घराबाहेर काढलं ते सगळं काही तिला आठवत असतं. आता सिंधू या गोष्टीचा विचार करता अपसेट होत खूप रडत असते. तेवढ्यात तिथे मंदिरामध्ये शकुंतला येते आणि सिंधूला म्हणते, काय मग सिंधू मॅडम? सिंधू लगेच रागारागामध्ये शकुंतलाकडे पाहू लागते. त्याच्यानंतर आता शकुंतला सिंधूला म्हणते, काय मग सिंधू मॅडम, कसा केला आम्ही तुमच्यावरती उपचार? आणि बघा ना, आमचं ऑपरेशन सुद्धा एकदम सक्सेसफुल झालं. शकुंतलाबाई सिंधूच्या जवळ येते आणि तिला म्हणते, तुला काय वाटलं होतं तू आम्हाला हरवशील आणि स्वतः जिंकशील, पण मात्र तसं नाही. तुझा डाव हा तुझ्यावरतीच उलटला. काय करशील आता तू? तुला तर घर पण नाहीये. आता शकुंतलाचं हे बोलणं पाहता सिंधू भयंकर चिडलेली असते आणि आता सिंधू लगेच शकुंतलाला म्हणू लागते, तुमच्याकडून ना हीच अपेक्षा होती. जी बाई स्वतःच्या मुलाचा विचार नाही करत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? तुमच्या मुलाला तुमचं हे सगळं सत्य कळलं तरी सुद्धा तुम्हाला लाज नाही वाटत का? तर याच्यावरती शकुंतला सिंधूला म्हणते, लाज तर तुला वाटायला पाहिजे स्वतःच्याच घरामध्ये दुसऱ्या नावाने राहण्याची आणि समद्यांना फसवण्यासाठी. आता सिंधू चिडत म्हणत असते, मी फसवलेलं नाहीये त्यांना आणि मी का त्या घरामध्ये दुसरं नाव घेऊन राहिले? तुमच्याचमुळे. तुम्ही आणि मधुताईने माझ्या मुलीला माझ्यापासून लांब केलं, म्हणूनच मला हे सगळं नाटक करावं लागलं. सिंधू आता कळवळीने शकुंतलाला विचारत असते, एका निष्पाप मुलीशी असं वागायला काहीच नाही वाटत का हो तुम्हाला? शकुंतला म्हणते, जिच्यासाठी तू हे सगळं नाटक केलं होतं ना, ती तिच्याजवळ आली सुद्धा आणि तुझ्यापासून लांब गेली सुद्धा. सिंधू म्हणत असते, मी लांब नाही झाले तिच्यापासनं, तर तुम्ही मला तिच्यापासनं लांब केलं. अहो, तुम्ही तर अन्वी आणि आयुषला सुद्धा मारायला निघाला होतात. सिंधूचं हे सगळं बोलणं ऐकता शकुंतला चिडते आणि लगेच सिंधूला शांत करत म्हणते, गप्प बस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुमच्यामुळं आयुष आमचा मुलगा असून देखील आमच्या विरोधामध्ये गेला, आमच्यावरती हात उगारला आणि आम्हाला नाही नाही ते बोलला. आम्हाला म्हणाला की आम्हाला तुमची लाज वाटते आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. पण मात्र हे सगळं बोलताना ना ते एक गोष्ट विसरले की आम्ही त्यांच्या आईसाहेब आहोत. आम्ही त्यांना जन्म दिलाय. आम्ही त्यांच्यापेक्षा सुद्धा सवाई आहोत. सिंधू शांतपणे शकुंतलाचं बोलणं ऐकून घेत असते आणि तिला काहीही समजलेलं नसतं. त्याच्यामुळे आता शकुंतला घडलेला प्रकार सिंधूला सांगू लागते. म्हणजेच की जेव्हा शकुंतलाला बांधून ठेवलं होतं तेव्हा आयुष्यही तिथेच होता आणि शकुंतलाबाई आता आयुषची माफी मागत नाटकं करत म्हणत असतात, आयुष आम्हाला माफ करा, आम्हाला खूप पश्चाताप होतोय. शकुंतलाबाई रडण्याचं नाटक करत भोळा चेहरा करत आयुषला पटवण्याचा प्रयत्न करत असतात. आता शकुंतलाबाई आयुषला म्हणत असतात की आम्ही हे सगळं मुद्दाम नाही केलं, आम्ही फक्त त्या मधुराणीच्या सांगण्यानुसार केलं. आता शकुंतला म्हणत असते की आम्ही सावीला सुखरूपपणे घरापर्यंत पोहोचतो करू, विश्वास ठेवा आमच्यावरती. तर शकुंतलाचं हे सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आयुष म्हणतो, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती? शकुंतला इमोशनल ब्लॅकमेल करत आयुषला म्हणत असते, आम्हाला ना स्वतःची लाज वाटते. एकदम खालच्या पातळीला जाऊन वागलोत आम्ही. आम्ही एक आई असून सुद्धा एका आईला तिच्या मुलीपासून कसं लांब ठेवलं? शकुंतलाबाई असं दाखवत असते की जणू काय तिला खूप पश्चाताप होतोय. त्याच्यानंतर आता शकुंतलाबाई आयुषची शपथ घेत म्हणते की आम्ही तुमची शपथ घेतो की आम्ही सावीला सुखरूपपणे तिच्या घरी नेऊन सोडू. शकुंतला म्हणत असते की आयुष्य मला एक संधी द्या, तुमच्या आईला तिची चुकी सुधारण्याची एक तरी संधी द्या, मला सोडा, मी सावीला सुखरूपपणे घरी नेऊन सोडते. शकुंतलाचं हे सगळं बोलणं आयुषला देखील पटतं. आता आयुष शकुंतला बाईला सोडून टाकतो आणि मग त्याच्यानंतर शकुंतला तिचा मोबाईल घेते आणि आयुषला म्हणत असते, आयुष अन्वीवरती खूप प्रेम आहे ना तुमचं, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. आम्ही जातो आणि सावीला सोडून परत येतो आणि तुम्ही आम्हाला सोडलंय यातलं कोणालाच काही कळू देऊ नका. आणि शकुंतलाचं हे सगळं वागणं बोलणं आयुषला देखील पटतं आणि आयुष देखील डोळे झाकून याच्यावरती विश्वास ठेवतो. तर मग आता त्याच्यानंतर इकडे सिंधूला तो घडलेला सगळा प्रकार समजल्यानंतर सिंधू शकुंतलाला म्हणते, इतक्या खालच्या पातळीवरती जाल असं वाटलं नव्हतं मला. स्वतःच्याच मुलाची खोटी शपथ घेताना काहीच नाही वाटत का हो तुम्हाला? याच्यावरती शकुंतलाबाई हसत सिंधूला म्हणते, आम्ही शपथ पाळू नव्हतो शकणार ना, म्हणूनच त्यांची शपथ घेतली. आणि तसं बी आम्हाला सावीला परत द्यायचं होतं आणि तुझ्याच जाळ्यामध्ये तुला अडकवायचं होतं.
आमच्या इगोला धक्का लागलेला आम्ही सहन नाही करत. आणि तू तर आमच्यावरती हात उगारलास. तूच सांग कसं सोडणार होतो आम्ही तुला. तुझी अवस्था ना लईच वाईट झाली बघ. आता हे जे काही घडलं ना ते सगळं पाहता आम्हाला तुझी मदत करावीशी वाटतीये, पण आम्ही नाही करणार. आता इथेच रडत बस. तू आम्हाला डबल क्रॉस करायला निघालीस, पण मात्र आम्ही तुझाच डाव तुझ्यावरती उलटवला. आता भोग तू आपल्या कर्माचीच फळं. ना तुला नवरा मिळाला, ना घर मिळालं, ना मुलगी. आता तू इथेच सडत बस. सिंधू आता शकुंतलाच्या सगळ्या बोलण्याने खूप अपसेट झालेली असते आणि खूप रडत असते. ती फक्त शांतपणे शकुंतलाचं बोलणं ऐकून घेत असते. शकुंतला आता म्हणत असते, तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही. हे सगळं करून तुला नेमकं मिळालं तरी काय? जर पुण्यांदा आमच्या वाकड्यात गेलीस ना. आणि शकुंतला सिंधूला मारायला लागते, पण ती मारत नाही. तिचा हात गालापर्यंत घेते आणि तसाच ठेवते. मग त्याच्यानंतर शकुंतला म्हणते, शकुंतला बोलली आणि विषय फुल स्टॉप झाला आणि ती लगेच सिंधूला बाजूला ढकलवून देते. शकुंतला बाई तिकडे निघून जाते. तर मग आता त्यानंतर सिंधूला काय करावं काही समजत नसतं आणि आता सिंधू देवाकडे पाहत असते. त्याच्यानंतर आता सिंधू देवासमोर बसते आणि देवाला जाब विचारू लागते, की देवा का वागतोयस तू माझ्याशी असा? असं कुठलं एवढं मोठं पाप केलंय मी की ज्याची शिक्षा मला भोगावी लागतीये. आज मला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागतंय. इतके दिवस माझ्या सावीला बघण्यासाठी मी आसुसले होते. माझी सावी माझ्या घरी आहे, पण मात्र मला तिथे जाता येत नाहीये. मला वाटलं होतं सावी परत आमच्या आयुष्यामध्ये येईल, आमच्या आयुष्यामध्ये परत सुखाचे क्षण येतील. पण तुला ते मान्य नव्हतं, म्हणूनच तू ते सुख माझ्यापासून हिरावून घेतलंस. मी इतकी वर्ष माझ्या घरच्यांशी, माझ्या माणसांशी, सगळ्यांशी खोटं बोलत राहिले. कारण मला वाटलं होतं की मधुताईचा चेहरा सगळ्यांसमोर आणेल आणि तिला तोंडावरती पाडेल. सगळं काही नव्याने सुरुवात होईल. पण तू तर मलाच सगळ्यांसमोर खोटं पाडलंस. मलाच माझ्या जाळ्यामध्ये अडकवलं. आणि सिंधू देवाला विचारत असते की तू हे सगळं का केलंस? तेव्हा माझ्या मुलीला माझी गरज आहे. मी हे सगळं तिच्यासाठी केलं होतं, तर ती पुन्हा माझ्यापासून लांब गेली. सिंधू आता देवाला म्हणत असते, देवा मी पूर्णपणे खचलीये. मी नाही या संकटांना सामोरं जाऊ शकत. सिंधू देवासमोर रिक्वेस्ट करत हात जोडत म्हणत असते, देवा प्लीज मला या संकटामधनं बाहेर काढ. मला नक्की काहीतरी मार्ग दाखव. सिंधू आता देवाला रिक्वेस्ट करत म्हणत असते, देवा प्लीज. आणि मग तिथे देवाच्या रूपामध्ये एक बाबा बसलेले असतात आणि त्यांचा लगेच मागणं सिंधूला आवाज येतो की रडून काहीच होत नसतं. सिंधू लगेच त्या बाबांकडे पाहते आणि त्या बाबांच्या रूपामध्ये सिंधूला साक्षात महादेव दिसतात. त्याच्यानंतर ते बाबा सिंधूला म्हणत असतात की रडायचं नाही, लढायचं. उठ आणि लढ. जो घाबरला तो संपला. सत्य हे कधीच हरत नसतं. आणि सूर्याला काय कधी दिवा दाखवायला लागतो का? कधी कधी रात्रीच्या अंधारामध्ये सत्य लपून बसतं, पण मात्र याचा अर्थ सत्य हरतं असं नाही ना. तर त्या बाबांचं सगळं बोलणं सिंधूला सुद्धा समजत असतं आणि तिला सुद्धा ते पटत असतं. सिंधू शांतपणे त्या बाबांचं बोलणं ऐकून घेत असते. आणि त्याच्यानंतर साक्षात महादेवाच्या रूपामध्ये आलेले ते बाबा सिंधूला म्हणत असतात की पहाटेच्या किरणासारखं ते सत्य हळूहळू बाहेर येतं. देवाच्या पुढ्यात रडून तू तुझ्या मदतीला कधीच नाही येणार. तुझा लढा तुला स्वतःच लढावा लागेल. रडू नको पोरी, उठ आणि लढ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अंतिम विजय हा सत्याचाच होत असतो. त्या बाबांचं ते सगळं बोलणं सिंधूला पटलेलं असतं. आता सिंधू महादेवांकडे समोर पाहते आणि परत मागे बघते, तर ते बाबा तिकडनं गायब असतात. तिथे कोणीच नसतं. सिंधू इकडे तिकडे पाहत असते, पण मात्र तिला कोणीच दिसत नाही. तर मग आता सिंधूला लगेच समजतं की त्या साधूबाबांच्या रूपामध्ये देवच मला मार्ग दाखवण्यासाठी आला होता. त्याच्यानंतर आता सिंधू देवाला म्हणत असते, त्या साधूबाबांच्या रूपामध्ये तूच आला होतास ना, आणि मी तुझीच तक्रार तुझ्याकडे करत होते. सिंधू देवाची माफी मागत म्हणते, मला असं वाटलं होतं की तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये, पण मात्र माझं चुकलं. देवाचं सगळ्यांकडे लक्ष असतं आणि देवा मी हार नाही मानणार. आता मी लढणार. सिंधू लगेच देवाचे आशीर्वाद घेत आणि उभी राह शिवतांडव करू लागते. सिंधू देवासमोर शिवतांडव करत स्वतःवरती ऊर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. मग त्याच्यानंतर सिंधू शिवतांडव करते, देवाचे आशीर्वाद घेते आणि तिकडं निघून जाऊ लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी, मधु आणि रेश्मा हे सगळे शांतपणे बसलेले असतात. सिंधू घरामध्ये नाहीये म्हटल्यानंतर काकूला तर खूपच आनंद झालेला असतो आणि ती आता आनंद व्यक्त करत म्हणत असते, बरं झालं एकदाची घरातली पीडा गेली. आता काकू मधूला म्हणत असतात, मधू मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तू न घाबरता त्या चोरटीचं सत्य राजश्री समोर आणलंस. काकू आता खूप आनंदामध्ये मधूला म्हणत असते की मधू तू माझ्याकडे काहीही माग, मी तुला द्यायला तयार आहे. मग त्याच्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, हो बरोबर आहे ना, राजश्री वहिनीला त्रास होत होता म्हणून आपल्या कोणाचीच हिंमत त्यांना सांगण्याची होत नव्हती, पण मात्र ही तर एकदम बिनधास्त बोलली. आता मधू लगेच नाटकं करत म्हणू लागते, मला बोलावंच लागलं, कारण नाहीतर ती चोरटी कायमची आपल्या घरामध्ये राहिली असती.
काकू आता मधूचं कौतुक करत म्हणतात की बरं झालं तू ऐन लग्नामध्ये हे सगळं सांगितलंस आणि लग्न थांबवलं. ते असो, पण मात्र ती व्याध आता कायमची आपल्या घरामधनं गेली आणि कोणीही तिचं नाव नाही काढायचं. आता लगेच ऋतुजा म्हणू लागते, हो ना अगदी बरोबर. आता आपण सगळे मिळून फक्त सावीची काळजी घ्यायची. एवढ्या दिवसाने आली आणि कितीही खंगलीये ती. याच्यावरती रेश्मा सुद्धा म्हणत असते, हो ना, कारण आपल्याला सावी कुठे होती, काय करत होती काहीच माहिती नव्हतं. पण आता आपण सगळ्यांनी मिळून तिची खूप काळजी घेऊयात. म्हणजेच की तिला तिच्या आईची कमतरता जाणवणार नाही. तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे सिंधू परत रत्न पार्किंगच्या घरी आलेली असते आणि दाराशी येऊन उभी राहते. तर सगळेच इकडे सिंधूला पाहतात. त्या चौघीही लगेच इकडे सिंधूकडे येतात. मधू लगेच सिंधूला म्हणते की तू इकडे काय करतेयस? आईने काल तुला घराबाहेर काढलं होतं, तू विसरलीस का? तर मग आता रुक्मिणी देखील म्हणत असते की राणी आपलंच चुकलंय, आपण हिला बदाम खायला द्यायला विसरलो ना, त्यामुळे हिची स्मरणशक्ती अगदी क्षीण झालीये. तर मग आता सिंधू लगेच बोलू लागते, पण मात्र सिंधू सिंधूच्या आवाजामध्ये नाही तर कृष्णाच्या आवाजामध्ये बोलत असते. तर आता सिंधू म्हणू लागते, ए फडफड जास्त उडू नकोस, कारण तुला बदाम खाण्याची गरज आहे, आपल्याला नाही. कारण तुम्हा लोकांचा शॉर्ट टाइम मेमरी लॉसेस झालाय, पण आपला नाही. आपल्याबरोबर सगळं लक्षात आहे. तुम्हा सगळ्यांची फक्त एवढंच लक्षात आहे की काल मदर्सने मला घराबाहेर काढला होता, पण त्याच्या आधीचं नाही आठवते का? आपण या घरातल्या पोराशी 7 फेरे घेतलेत, आपलं लग्न झालंय या घरातल्या पोराशी. त्याच्यानंतर आता सिंधू काकूंना म्हणू लागते, तूच मला सांग फडफड, आता या घरातल्या पोराशी आपलं लग्न झालं म्हटल्यानंतर हे घर सुद्धा आपलंच झालं ना. आपण या घरची सून आहे, आपल्या हक्काचं घर आहे, मग आपण इथं नाही राहणार तर कुठं जाणार? तर मग आता रुक्मिणी सिंधूला म्हणते, काल मारे प्रयत्न केला तू ओरडू ओरडू सिंधू हे सांगण्याचा, पण आमच्या राणीने तुझा तो प्रयत्न सुद्धा हाणून पाडला ना. मग आता कशाला आलीयस तू थोबाडवर करून? तर मग आता त्याच्यानंतर सिंधू कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत असते आणि म्हणत असते, हे बघ हे फडफड, मला काय करायचं होतं ते तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता मी काय करणार आहे ना हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना लवकरच कळेल. आणि मधू लगेच सिंधूकडे पाहू लागते. तर मग आता सगळे सचिन आणि सिंधूकडे पाहत असतात. आता मी या कृष्णाचा तुम्हाला रिअल फेसेस दाखवते आणि सिंधूच्या या सगळ्या बोलण्याने सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर सिंधू बरोबर राघव सुद्धा असतो आणि सिंधूने उंबरट्यावरती माप ओलांडण्यासाठी ठेवलेलं असतं. सिंधू राघवचा हात हातामध्ये घेत म्हणत असते की आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे, ते सुद्धा आपल्या ऑफिशियल नवऱ्याबरोबर. त्याच्यामुळे मधू म्हणते की आम्हाला हे लग्नच मान्य नाहीये, त्याच्यामुळे तुझा गृहप्रवेश कसा होतो ना मी सुद्धा पाहतेच. आणि आता मधू लगेच तिकडे निघून जाऊ लागते, पण मात्र सिंधू मधूला परत आवाज देते आणि त्याच्यामुळे मधू मागे येऊ लागते. सिंधू मधूच्या पायाखाली गोट्या टाकते, त्याच्यामुळे ती लगेच खाली सटकते आणि खाली पडते. तेवढ्यातच लगेच सिंधू गृहप्रवेश करते सुद्धा आणि घरामध्ये प्रवेश सुद्धा करते. सिंधू स्वतःशीच म्हणते, मी या घरामध्ये लक्ष्मी नाही तर दुर्गा म्हणून आलीये. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.